नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. सामोडेत मध्यरात्री दरोडा, शस्त्रांचा धाक दाखवून लुटला लाखोंचा ऐवज. पिंपरखेडा शिवारातील शेतातून ठेलारी बांधवांच्या 40 मेंढ्या चोरीस. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातोडा गावात पोलीस पथसंचलन. मकर संक्रांती निमित्त धुळ्यात कवी संमेलन संपन्न. कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सत्यशोधक सभेचा पत्रपरिषदेत अनुभव. आणि न्याय न मिळाल्याने नालासोपारा येथे नातेवाईकांचे आमरण उपोषण. तीळ माझ्या मनाचा, गुळ आपल्या स्नेहाचा. तिळाने गुळात मिसळून जावं, तसंच आपण राहावं. माता हिंगलाज टीव्ही न्यूज चॅनलच्या रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्यातील सामोडे गावात काल मध्यरात्री धाडसी दरोडा पडला आहे. चोरट्यांनी घरातील सदस्यांना एका खोलीत बंद करून तलवार, कोयते, बंदुकीचा धाक दाखवून 50 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश करीत दरोड्यानंतर मागील बाजूनेच पसार झालेत. या घराच्या पुढील भागात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असल्याची माहिती या चोरट्यांना असावी. त्यामुळे चोरट्यांनी आधी रेकी करून नंतर हा धाडसी दरोडा टाकल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सामोडे येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाची ज्युनियर कॉलेज, ITI आदी शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थेत संचालक म्हणून कार्यरत असलेले शरद दयाराम शिंदे व अनिल दयाराम शिंदे हे दोघं भाऊ कन्या विद्यालयाच्या आवारातच राहतात. शिंदे परिवार काल रात्री आपल्या घरात झोपलेले असताना मध्यरात्री 1च्या सुमारास मागच्या दारातून चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी शिंदे परिवारातील सर्व सदस्यांना झोपेतून उठवून त्यांच्याजवळील मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चाकू, कोयता, तलवार, बंदूक या शस्त्रांचा धाक दाखवून सर्वांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर घरातील तब्बल 50 तोळे सोने व 3 लाखांची रोकड लुटून नेली. हा सर्व थरार पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. दरोडा टाकल्यानंतर हे 8 ते 10 दरोडेखोर मागच्या दारानेच पसार झालेत. शिंदे परिवार राहतात त्यांच्या घराच्या पुढील बाजूने साक्री पिंपळनेर हा रस्ता असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत आहे. मात्र मागच्या भागात कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. दरोडेखोरांना बहुधा ही बाब माहीत असावी, म्हणूनच त्यांनी मागील दाराने येत लूट करीत मागील दारानेच पलायन केले. या घटनेची खबर मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडेकर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत. तर धुळ्याहून आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय धुळ्याहून श्वान पथक, ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. चोरटे दहिवेल मार्गाने पसार झाल्याचे सांगितले जात आहे. रात्री दरवाजा तोडून ते कसे आलेत आम्हाला काही सांगता येणार नाही. आम्ही गाढ झोपेत होतो. 3 वाजता ते माझ्या रूममध्ये आले, बेडरूममध्ये. 3 वाजेला साधारणतः 2:45-3 वाजले असतील अंदाजे. 3 वाजता त्यांनी आम्हाला डायरेक्ट पिस्तुलाचा, गुप्तीचा, कोयता, धारदार शस्त्र होते त्यांच्याकडे, लाकडी दांडा होता. त्यामुळे आम्ही सगळे, त्यांनी आम्हाला लाईट लावून आगे उठवलं, पण आम्ही घाबरल्याच्या परिस्थिती असल्यामुळे आम्हाला काही बोलता आलं नाही. त्यांनी हिंदीमध्ये विचारलं, अपने पास जितना भी माल हो उतना निकाल दो वरना हम मार डालेंगे. किती लोक होते साधारण? ते साधारणतः 4 ते 5 लोक असतील. 5 लोक. 3 लोक माझ्या रूम मध्ये घुसले, 2 जण इकडच्या या मुलाच्या रूम मध्ये घुसले. साधारण 5 लोक होते. तुम्ही घरात किती लोक होते? आम्ही घरात 3 जण होतो. मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा. माझी सून आणि नाथबाई हे संक्रांतीनिमित्त गावाला गेलेले होते.
आणि शूटिंग त्यांनी मग फायरिंग केली होती. त्यांनी मला आमच्याकडे ते पिस्तूल वगैरे दाखवून त्यांनी आम्हाला शांत केलं. त्यांना जे फायरिंग करून आम्ही त्यांना आम्ही घाबरलो, त्यामुळे त्यांना जे घ्यायचं होतं त्यांना ते घेऊ दिलं. काही इलाज नव्हता, जीवाची जाण्यापेक्षा गेलेलं बरं. धुळे महामार्गावरील बाबळे फाटा ते कलमाडी फाटा दरम्यान असलेल्या पिंपरखेडा शिवारातील एका शेतातून ठेलारी बांधवांच्या 40 मेंढ्या चोरून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर संबंधित मेंढपाळ बांधवांनी तात्काळ नरडाणा पोलिसात धाव घेऊन या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा शिवारात महामार्गापासून काही अंतरावर सुरेश पंडित सरगर तसेच अण्णा कोंडाजी कारंडे दोन्हीही राहणार देवनगर, अंबापूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी चराईवर शेतात मेंढपाळ टाकून राहत आहेत. दिनांक 11 जानेवारी रोजी सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मेंढ्याच्या कळपामधून 40 मेंढ्या चोरून नेल्याची घटना घडली. एकूण 40 मेंढ्यांची 5 ते 6 लाखाची किंमत आहे. तसेच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत मेंढ्या चोरून नेताना मेंढ्यांच्या तोंडावर सुतळी दोरी बांधून उचलून नेलेत. कारण रस्त्याच्या बाजूला सुतळी दोरीचे लहान लहान तुकडे मिळून आलेत, अशी माहिती मेंढपाळ अण्णा कारंडे यांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी उठल्यावर पाहायला गेले असता मेंढ्यांचा कळप दिसून आला नाही. यावेळी मेंढ्या चोरून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. मेंढ्या चोरीचे प्रकार वाढले असून प्रत्येक मेंढ्या व बकरी यांना सेन्सर बिल्ले लावा अशी मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास भाऊ वाघमोडे यांनी केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रामदास कारंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गोविंदा ठेलारी, सदस्य सुखदेव शिंदे, अभिजित मारनर आदींनी केली आहे. घटनेची माहिती मेंढपाळ मालक सुरेश सरगर व अण्णा कारंडे यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस उपनिरीक्षक एस डी पाटील व पोलीस सहकारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला आहे. कुत्र्याने देखात खाऊन घेतलं तरी मला सुचलं नाही म्हणे. एखादं माझ्या एखाद कोपरू खाऊन घेतलं, तिसऱ्या दिवशी कुत्र्याने कोपरू गेलं. 2 कोपरे झाले. एक कोपरा आलं का दावणीचं खाऊन घेतलं. गंपत तवा केला नाही मला. आपल्यावरचा गिरा टळून गेला उतरणीचा. अगं आमच्यावरचं किती वरून येते ना मावल्या. आज रोजी रात्री 12 ते 1च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंबापूर गाव साक्री तालुक्यातील वाडा पिंपरखेडा या गावी स्थलांतरित झालेला होता. तर त्या शेतामध्ये बसलेला असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी सुरेश सरगर व कारंडे असे ते अण्णा कारंडे अशा दोघांच्या एक 200 ते 250 मेंढ्या होत्या. त्याच्यापैकी अज्ञात चोरट्यांनी 40 मेंढ्या रात्री लांबवल्या. त्या अनुषंगाने सकाळी रामदास कारंडे व अंबापूर गावातील काही ग्रामस्थांचा महाराष्ट्र ठेलारी महासंघाला फोन आला आणि त्या अनुषंगाने आज सकाळीच आम्ही देवनगर गावातील, अंबापूर गावातील व बाबळे फाट्या येथील सर्व ठेलारी बांधव जमून सनी पोलीस स्टेशनला सूचना केल्या आणि पोलीस स्टेशनवाले API पाटील साहेब हे येऊन सनी यांनी पंचनामा केला आहे. तरी आमचं महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाला असं एक इशारा देण्यात येतोय की महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने की ठेलारी समाजाला या मेंढ्यात स्थलांतरित घेऊन जात असताना अनेक प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्याच्यामध्ये हा एक चोरीचा प्रकार आहे. तसा गावगुंडांचाही त्रास होतो. तर याच्या पुढं ठेलारी बांधवांना मेंढी चारताना किंवा स्थलांतरित होत असताना काहीतरी असं एक योजना आखली पाहिजे की त्या जसं गाई बैल म्हैस यांना टॅग लावलेला आहे, आधार नंबरचे टॅग लावले, तसं एक सेन्सरचा टॅग मेंढ्यांच्या प्रत्येक कानाला बसवून सनी जर कोणी अज्ञात व्यक्तीने त्या मेंढीला स्पर्श केला तर ते सेन्सर त्या मेंढी पालकाच्या मोबाईलमध्ये त्याचा अलार्म वाजला पाहिजे. असं काहीतरी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करून सनी ठेलारी समाजाला एक पुढच्या पाऊल चांगलं व असे अन्याय होणार नाही अशी काहीतरी खबरदारी घेऊन सनी ठेलारी समाजाला मेंढी व्यवसायापासून प्रवृत्त न होता अजून त्याला पुढे काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे अशी काहीतरी योजना आखावी आणि
येणाऱ्या काळात जर ह्या चोऱ्या अशाच न थांबल्या तर आम्ही धुळे शहरामध्ये कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन सनी या योजनेची मागणी करणार आहोत. या चोरीची खबरदारी देण्यासाठी महाराष्ट्र खिलारी महासंघाचे उपाध्यक्ष रामदास भाऊ कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद भाऊ रुपनर, तसे आमचे सुखदेव भाऊ शिंदे आहेत, लोटन ज्योतिराम मारनर व सर्व साक्री तालुका व धुळे तालुक्यातील खिलारी बांधव आज इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्या खिलारी बांधवांना कसा न्याय मिळेल अशी उपाययोजना आम्ही करत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील जातोडा गावात नरडाणा पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले. यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, आरसी पथक आदी होमगार्ड पथक सहभागी झाले होते. गेल्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातोडा गावात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तथा मतदान वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदर पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलन नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आले होते. गावातील सर्व प्रभागांमध्ये पथसंचलन करून गावातील ग्रामस्थांना गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गावातील शांतता सुव्यवस्थेला कोणीही बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्या इसमावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2021 धुळे जिल्हा यातलं नरडाणा पोलीस स्टेशन हद्दीतील जातोडा गावात आज जरा संवेदनशील प्रकारातलं गाव आहे. पूर्वी नेहमी वाद झालेले त्या गावात म्हणून रूट मार्च काढण्यात आला आहे. सदरचा रूट मार्च याच्या अगोदर आपण पोलीस स्टेशन हद्दीतील बेटावत, आजंदे, पडावत या गावांमध्ये घेतला. आज आता जातोडा गावात झाला. याचा पुढचा मेलाने आणि सर्व गावात रूट मार्च घेण्यात येत आहे. यावर आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा नक्कीच फरक पडणार. धुळे शहरात कोरोना महामारीमुळे मध्यंतरी काहीसा विसावा घेतल्यानंतर महाकवी कालिदास कविकट्टा साहित्य मंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीचे तथा लेखक अशोक बागुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धुळ्यात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी कविता सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयश्री शहा यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुलोचना अग्रवाल, विजयचंद्र जाधव, राधेश्यामजी वर्मा, हुसेन गुरुजी, संजय वर्मा हे उपस्थित होते. या कार्यक्रमात 40गाव येथील हास्यकवी रमेश पोद्दार, प्रकाश चौधरी, निर्मला पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी गेल्या महिन्याच्या साहित्यिक घडामोडींचा आढावा घेतला. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला 40गावच्या निर्मला पवार यांनी अंबिका माया जगदीश्वरी या कवितेने सुरुवात केली. प्रकाश चौधरी 40गाव यांनी बासरीने गाणे गायले. हास्यकवी रमेश पोद्दार 40गाव यांनी तू तिथं मी ही कविता सादर केली व डॉ सचिन चिंगरे यांच्या गझलने वेगळीच रंगत आली. मुरलीधर पांडे, दत्तात्रय कल्याणकर, राम जाधव, शारदा पाटील, निशा अहिरे यांसह आदी कवी कवयित्री उपस्थित होत्या. लाजवी रूप तुझे पुनवेच्या चंद्राला, तेज नयनाचे फिके पाडी तसे पिजलीला. साजने मी तुझे सारे हट्ट पुरवीन आणि तुला सोनियाच्या फळण्यात झुलवी. खट्याळ भलता हवारा खट्याळ भलता अंगास झोंबतो वारा
खट्याळ भलता अंगास झोंबतो हा मारुनी सुरकांड्या मारुनी सुरकांड्या यवनास चुंबतो वरा खट्याळ भलता. माझ्या कवितेचं नाव आहे अत्तराचा सुगंध. तुझा तो अत्तराचा सुगंध, तुझा तो अत्तराचा सुगंध आजकाल खूप छळतो रे मला. तू जवळ नसलास तरी मनाला बेधुंद करतो मला. अचानक कुठून तरी सुगंध येतो, अचानक कुठून तरी सुगंध येतो. आजूबाजूला बघावं तर तू नसतोस. मनातल्या मनात विचार करते, मनातल्या मनात विचार करते. आठवणीसोबत एक अत्तराचा सुगंध येतो तरी कसा. ती तुझी आठवण असते की मग अत्तराच्या सुगंधासोबत तू असतोस. कळतच नाही मला या दोघातलं गांभीर्य. पण एक मात्र नक्कीच, तुझ्या त्या भेटीतला सुगंध लक्षात राहिला. सोबत तू नसलास तरी दूरवर स्मरणात राहिला. आज तुझी सोबत नाही तरी तुझा तो अत्तराचा सुगंध नक्कीच लक्षात आहे. आजूबाजूला गर्दीतल्या परिसरात जाताना अचानक तुझा अत्तराचा सुगंध त्या ठिकाणी दरवळताना सहज जाणवतो. आसपास तू तर नसावा, मनाचं काय, तू तर केव्हाही आठवतोस. आठवणीतच नाही तर गर्दीतही सतावतोस. मनातून तर कधीच वजा केले तुला, मनातून तर कधीच वजा केले तुला. उरली फक्त आठवण. पण तो अत्तराचा सुगंध सोडत नाही मला. कारण तो गंध वापरणारा तू एकटा नव्हताच. कुठेही सुगंध दरवळला तरी बेधुंद करतो. महाकवी कालिदास कवी कट्टा साहित्य मंडळ धुळे आणि श्रीमान अशोकजी बागुल यांच्या विद्यमानाने आज श्रीमान अशोकजी बागुल यांच्या घरी मकर संक्रांतीच्या पर्वाचं सूर्याचं आज आता उद्या कर्कवृत्तात पदार्पण होणार आहे. त्याचं निमित्ताने आज आपण महाकवी कालिदास कवी कट्टा साहित्य मंडळ धुळे तर्फे कवी संमेलन आयोजित केलं आहे. तर आजच्या कार्यक्रमास विषय असा आहे की पुष्कळ मागे कार्यक्रम थांबलेले होते ते परत व्हावे आणि साहित्यिकांमध्ये नवीन नवीन कवींना लिहिण्याची, कविता वाचनाची उर्मी मिळावी. त्यासाठी नवकवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि साहित्यिक चळवळीला वृद्धिंगत होण्यासाठी सर्व कवींना धुळे शहरातील कोरोना प्रोटोकॉलचं पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि या कार्यक्रमात सर्व शहरातील व परिसरातील कवींनी उपस्थिती नोंदवलेली असून आज 40गावहून ज्येष्ठ हास्यकवी रमेशजी पोद्दार आणि आपले प्रकाश चौधरी सर, बासरी वादन करणारे कलाकार असे पुष्कळ लोकांचा सहयोग मिळालेला आहे आणि आज फारच सुंदर रीतीने कार्यक्रम होत आहे. धुळे महापालिकेत वेळोवेळी बेकायदेशीर नियुक्त्या, पदोन्नत्या, पदस्थापना, गैरकृत्य, समायोजन, बेकायदेशीर कामे रद्द करावीत या मागणीसाठी कास्ट्राईक कर्मचाऱ्यांतर्फे वेळोवेळी संबंधित प्रशासनाला निवेदने दिली गेलीत. तरीही आज पावेतो कार्यवाही झाली नाही. तरी संघटनेच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अन्यथा 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी मनपा इमारतीसमोर आमरण उपोषण छेडले जाईल, अशा आशयाचे निवेदन कास्ट्राईक कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा धुळे जिल्ह्यातर्फे उपजिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की 31 मार्च अखेर वर्ग 3 व वर्ग 4 पदावर नेमणूक व पदोन्नतीमधील आरक्षण अनुशेष भरावेत. जानेवारी 2020 ची नवीन सेवा ज्येष्ठता ही यादी प्रसिद्ध करावी. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या निर्णयानुसार 1 ते 26 कर्मचाऱ्यांना कायम पदावर वर्ग करण्यात यावे. धुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदस्थापना, पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष DM आखाडे, उपजिल्हाध्यक्ष सुनंदा भामरे, अध्यक्ष मनपा कर्मचारी शिरीष जाधव आदी उपस्थित होते. आज माननीय उपजिल्हाधिकारी पाटील मॅडम यांना
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आयुक्त मनपा धुळे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याच्या नोटिसीचं एक पत्र दिलं आणि त्या संदर्भात मॅडमांशी पण एक चर्चा केली की गेले वर्षभर महासंघ विविध निवेदनं विविध तक्रारी या महापालिका आयुक्तांना सतत देत आहे, तरी महापालिका आयुक्त आज अखेर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाशी बैठकीसाठी बोलवत नाही किंवा चर्चेसाठी आमंत्रण देत नाही आणि महासंघाने ज्या तक्रारी केल्या त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची आज अखेर कारवाई केल्याचं महासंघाला कळवलं नाही. मागच्या 26 जानेवारीला सुद्धा आम्ही उपोषणाची नोटीस दिली होती. आम्ही 26 जानेवारीला उपोषणाला बसणार होतो. त्याच्या एक दिवस आधी प्रशासनाने महासंघाला चर्चेसाठी पाचारण केलं आणि तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही सोडवतो आणि तुम्हाला लेखी स्वरूपात देतो असं सांगितलं. आता दुसरे म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं, आता 26 जानेवारी लवकरच येते. अशा प्रकारे जर प्रशासनाचं काम चालत असेल आणि संघटना जर वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा जर महापालिका आयुक्तांना वेळ नसेल तर महापालिका आयुक्त आणि महानगरपालिकेला हा शासनाकडनं निधी मिळतो. शासनाकडनं ज्या अर्थी निधी मिळतो त्या अर्थी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ही सुद्धा प्रशासनामध्ये एक जबाबदारीने काम करणारी संघटना आहे आणि शासनाने वेळोवेळी दर 3 महिने 6 महिने वार्षिक बैठका घेण्याबाबत वेळोवेळी शासकीय परिपत्रक आदेश हे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर सगळ्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत. हे सगळं माननीय आयुक्त नगरपालिका यांना माहीत असून सुद्धा ते बुद्धी पुरस्कार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाला चर्चेसाठी बोलावत नाही, ही अतिशय गंभीर आणि खेदाची बाब आहे. यासाठी आम्ही आज हे निवेदन देण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब एक महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याने माननीय उपजिल्हाधिकारी पाटील मॅडम यांना निवेदनाची प्रत दिली. त्यांनाही थोडक्यात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ काय करीत आहे, कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत या संदर्भात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावं आणि मनपा आयुक्तांना आदेश करावेत आपल्या स्तरावरनं, याबाबतीत त्यांना विनंती केली. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या धुळे येथे सत्यशोधक शेतकरी सभेतील कार्यकर्त्यांनी आज झालेल्या पत्रपरिषदेत आपले अनुभव व्यक्त केलेत. या आयोजित पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष एम.जी. दिवरे, माजी आमदार शरद पाटील, कॉम्रेड सुभाष काकुस्ते, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड यशवंत माळचे, कॉम्रेड मनसाराम पवार, कॉम्रेड अशफाक कुरेशी, कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड रतन सोनवणे, कॉम्रेड एल.आर. राव, दरबारसिंग गिरासे, हरिश्चंद्र लोंढे, सागर मोहिते आदी उपस्थित होते. देवबारा फाटा असेल, नरडाणा, शिरपूर, पुढे सांगवी आणि त्याचप्रमाणे बडवानी जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सेंच्युरी मिल जी आहे तिथं मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली एक मोठा लढा चाललेला आहे. सेंच्युरी मिल जवळजवळ त्या ठिकाणी 2 वर्ष बंद आहे, पण कामगार गेटवर बसलेले आहेत. कोर्टाने ऑर्डर केली की यांना तुम्ही पगार थांबवता कामा नये. मिल बंद आहे, कामगार मात्र पगार घेत आहेत, पण त्यांना असं वाटतंय की आपण अकारण ते पगार घेतोय. तिथे गेटवर बसलेले आहेत, सगळे प्रबोधन करतायत. त्यांच्या वतीने आमचं स्वागत झालं. पुढे इंदूरमध्ये स्वागत झालं, पुढे कोटामध्येही स्वागत झालं. या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला जो अनुभव आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा पुढे राजस्थान इथं काही त्रास झाला नाही. मात्र मध्य प्रदेशमध्ये बीजेपीची सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी अडवून वेगवेगळे उलटे सुलटे प्रश्न करणं, मीडिया सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे असे पुण्यात टाकणारे प्रश्न विचारत होते. हे मध्य प्रदेश वगळता आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवस्था झालेली होती. सगळ्या याच्यामध्ये गुरुद्वारांचे जे काही त्या ठिकाणी असतात लंगर, तिथं आमची निवासाची सोय झाली. तिथं आम्ही भोजनाची सोय तिथे केलेली होती, म्हणजे तसा खर्च आला नाही. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रापासून तर थेट आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जे सुमारे 10-11 टोल नाके लागले, एकाही टोल नाक्याने आमच्याकडे पैसे घेतले नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि त्या सगळ्या आंदोलनाच्या स्थळी गेल्यानंतर आम्ही भारावून गेलेलो होतो. एक दुसरं जे चित्र पाहिलं
प्रचंड गर्दी असतानाही इतक्या सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन जे केलेलं होतं त्याच्यापुढे आपण सगळे जे आतापर्यंत अनुभव घेतलेले आहेत आपण काहीच नाही अशा पद्धतीने म्हणजे आम्ही उतरलेलो होतो तिथेही साधारणतः 3-4 हजाराचा मॉब कायमचा येऊन जाऊन करणारे अनेक होते पण तिथं कायमचे निवास असणारे 3-4 हजार लोक तिथं होते. आम्ही पोहोचल्यानंतर कळलं त्यांना कळल्यावर ताबडतोब त्यांनी टेंट मागवलं आणि आमच्यासाठी 10-12 टेंट तिथं उभे केले. त्या टेंटमध्ये गादी त्या ठिकाणी पांघरायला रजई त्याचप्रमाणे आणखी गरम कपडे अगदी टोप्यांपासून हात मोजे पाय मोजे इथपर्यंत त्यांनी सगळी त्या ठिकाणी सोय केली. लंगरमध्ये तर सगळी सोय चाललेली. पहाटेला 5 वाजेपासून चहा दूध तुम्हाला ताक काय जे असेल म्हणजे पंजाबमध्ये दुधाचा आग्रह असल्यामुळे दुधाचे पदार्थ भरपूर होते आणि नंतरमध्ये जेवण केव्हाही घ्या कितीही वेळ घ्या अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सोय केली. 2018 मध्ये झालेल्या 3 युवक युवतींच्या हत्येची चौकशी न झाल्याने नातेवाईकांनी नालासोपारा पूर्व तुळीज पोलीस स्टेशन हद्दीत आमरण उपोषण सुरू केले आहे व जोपर्यंत मृत मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार नातेवाईकांनी केला आहे. किरण गुप्ता, आशुतोष सिंग, नेन्ना जयस्वाल अशी मृतांची नावे आहेत. सदर युवक युवतींची हत्या नसून आत्महत्या असल्याची पोलीस स्टेशनला नोंद आहे. या विरोधात तिन्ही मुलांच्या नातेवाईकांनी एल्गार पुकारून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच चौकशीत दिरंगाई करणारे संबंधित पोलीस प्रशासनास निलंबित करावे आणि या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी आणि या तीनही मुलांना न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. प्रतिनिधी साधना काळोखे, नालासोपारा. जी नमस्कार, मैं आशुतोष सिंह रघुवंशी की बड़ी बहन हूँ. मेरे भाई का हत्याकांड 2019 का है और पूरे 1 साल तक चारों आरोपी बाहर थे और जिसकी वजह ना यही आईओ दीपक गिरकर जी जिन्होंने पूरी तरह से केस में लीपापोती किया और इनको इंटरिम ग्रांट करने में मदद किया. इन्वेस्टिगेशन प्रॉपर नहीं हुआ और उनको चांस मिला और बाहर निकल के जो उनको करना था, क्योंकि बाहर जब आरोपी बाहर रहते तो उनको मदद मिलता सबूतों को मिटाने का, सबूतों को खराब करने का, और उन्होंने वो काम किया. बट हमें न्याय प्रणाली से बहुत उम्मीद थी और न्याय प्रणाली ने अच्छा डिसीजन लिया. उनके बेल को खारिज किया. 3 महीने वो लोग जेल में रहे, अब बाहर आए. लेकिन 1 साल में पूरी मानसिक प्रताड़ना मिली और मानसिक प्रताड़ना जिन चारों की वजह से मिली उसका वजह भी दीपक गिरकर जी है. और तीसरा के जैसा कि नैना जायसवाल का, उनके केस में भी वही आईओ थे और मैं चाहती हूँ कि इसका स्ट्रिक्ट हम पूरा फैमिली प्लस अरुण श्रीवास्तव जी जो इस मुद्दे को लेके बैठे हैं और कुछ संस्था वाले भी हैं जो इस मुद्दे को लेके बैठे हैं, आप देख सकते हैं. मैं चाहती हूँ सिर्फ कुछ संस्था नहीं है, यहाँ के नालासोपारा विरार बसे के हर एक संस्था, हर एक आम आदमी बैठे जिसको तकलीफ. मैं मेरा मुद्दा यही है कि हम सब चाहिए जब यूनिटी होगी ना तो कोई किसी को तोड़ आ जाएंगे, धीरे धीरे लोग आ जाएंगे. और ये शायद एक एपीआई दीपक गिरकर नहीं, कहीं पे गलत हो रहा है ना तो हम आवाज उठाएं, क्योंकि हमारा देश लोकतंत्र का देश. हम गवर्नमेंट बनाते, गवर्नमेंट हमको नहीं बनाते. आज हम एक होंगे तब जाके कुछ हो सकता है. तो हम चाहते कि इनको सस्पेंड किया जाए और इन पे कानूनी कार्रवाई की, यही हमारी मांग है. नमस्कार, मैं अरुण कुमार श्रीवास्तव. 3 आरोपी, तीनों के आरोपी हैं एपीआई दीपक गिरकर. इसलिए तीनों के आरोपी होने के नाते उनको सस्पेंड किया जाए. अगर कोई आम आदमी अगर कोई गुनाह करता है तो उसको तुरंत उसके ऊपर कार्रवाई होती है, लेकिन एपीआई दीपक गिरकर के ऊपर क्यों नहीं कार्रवाई? 2018 में एक केस पे लीपापोती, 2019 में एक केस में लीपापोती, 2020 में 376 की पीड़ित लड़की नैना जायसवाल जिंदा थी, न कि मर गई थी. अगर वो जिंदा थी तो उसको मरने कैसे दिया गया? क्योंकि मरने इसलिए दिया गया कि एपीआई दीपक गिरकर ने ऐसा काम किया जिसकी वजह से वो मर गई. आज एपीआई दीपक गिरकर ने जो किया है उसका यही दंड एक ही है, वो निलंबित किया जाए, उनको निलंबित किया जाए, बस उसके अलावा और कोई मांगवाई नहीं. इसके लिए अभी हम चाहते हैं कि एपीआई दीपक निलंबित हो और बाकी केसों में जो है वो अच्छे तरह से उस पर जाँच हो और कार्रवाई होना. आपने इसमें 30 साल से लगातार मतलब कोशिश की आपने इसके लिए? जी, मैं 2018 में मेरे पास केस आया था किरण गुप्ता का.
2019 में आया आशुतोष सिंह रघुवंशी का, 2019 केस था 2019 का, और 2020 में नैना जायसवाल का। नैना जायसवाल केस में मैं शुरू से लेकर लास्ट तक था। नैना जायसवाल केस में जो लड़की एक लड़के के साथ प्यार करती थी, उसके साथ भाग गई, तो उसको ढूंढने का काम मैंने किया था 8-9 दिन के बाद। ढूंढ के लेके आया मैंने। उसके बाद ये अपना पुलिस ने कोई कार्रवाई नहीं किया। पुलिस कार्रवाई न करके सिर्फ लिपापोती किया। बाद में हमने FIR के लिए प्रेशर डाला DCP विजयकांत सागर जी के पास, तब जाकर के FIR दाखिल हुआ। FIR दाखिल होने के बाद कार्रवाई के नाम पे लिपापोती करने के लिए API दीपक गिरकर सामने आए और लड़की को और लड़की की माँ को, दोनों को टॉर्चर किया गया। दोनों के साथ में उल्टे सवाल किए गए, क्योंकि एक 376 के पीड़ित के साथ में कोई महिला कांस्टेबल होनी चाहिए था या महिला आए होनी चाहिए था, ऐसा कुछ भी नहीं था। और उसमें API दीपक गिरकर ने उल्टा सुल्टा सवाल जवाब किया, गलत बातें करता था। इसके लिए हम चाहते हैं कि API दीपक गिरकर सस्पेंड हो, क्योंकि उसकी वजह से नैना सुभाष जायसवाल ने आत्महत्या कर ली है। तो हम चाहते हैं कि ये अपना नैना सुभाष जायसवाल के केस में और एक किरण ललन गुप्ता के केस में, आशुतोष रघुवंशी केस में, तीनों केस के आरोपी बनते हैं API दीपक गिरकर। पिछले API दीपक गिरकर को सस्पेंड किया जाए। धन्यवाद। पावर ऑफ स्पीच का संस्थापक और पूरा जो अमर अनशन पावर ऑफ स्पीच के नेतृत्व में किया जा रहा है, कि अरुण श्रीवास्तव जी के नेतृत्व में हो रहा है। और अरुण श्रीवास्तव जी उनकी पावर ऑफ स्पीच के राष्ट्रीय प्रवक्ता हैं। इस वजह से मैं अरुण भैया के सहयोग में पूरी टीम को लेकर यहाँ पर उपस्थित हूँ। और जब तक भैया जी को न्याय नहीं मिल जाता, जब तक पूरी टीम को परिवार को न्याय नहीं मिल जाता, तब तक मैं भैया का साथ दूंगा। और इसी प्रकार पूरी हमारी उनके साथ में तत्पर रहेगी। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सामोडेत मध्यरात्री दरोडा, शस्त्रांचा धाक दाखवून लुटला लाखोंचा ऐवज। पिंपरखेडा शिवारातील शेतातून ठेलारी बांधवांच्या 40 मेंढ्या चोरीस। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातोडा गावात पोलीस पथसंचलन। मकर संक्रांती निमित्त धुळ्यात कवी संमेलन संपन्न। कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सत्यशोधक सभेचा पत्रपरिषदेत अनुभव। आणि न्याय न मिळाल्याने नालासोपारा येथे नातेवाईकांचे आमरण उपोषण। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। जय हिंगलाज।